नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी वानखेडे सर आपल्या सर्वांचं वानखेडे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रो, आपण आज सुरुवात करणार आहोत बीजगणितची। बीजगणितमध्ये जवळपास 5 भाग पडतात, तर ते कोणते एक एक पाहू आपण। पहिला भाग असतो बैजिक सूत्रावर आधारित प्रश्न, दुसरा असणार बहुपदींचा भागाकार, तिसरा असणार बाकी काढणे, चौथा असणार समीकरणावर आधारित प्रश्न आणि पाचवा असणार इतर प्रश्न। इतर प्रश्नांमध्ये आपण बैजिक राशींची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि इतरही काही प्रश्न पाहणार आहोत। तर यातला आज आपण पहिला भाग सुरुवात करणार आहोत, बैजिक राशीच्या सूत्रांवर आधारित प्रश्न। ठीक आहे, पहा मित्रो, बरेच विद्यार्थी सूत्र वगैरे रट्टा मारतात किंवा पाठ करतात, तर त्याची काही आवश्यकता नाही आहे। तर सूत्र कसे बनले हे जर तुमच्या एकदा लक्षात आलं तर तुम्हाला सूत्र लक्षात ठेवणं खूप सोपं जाईल। पहा, सुरुवात करूया आपण पहिला बैजिक राशीचे जे सूत्र आहे त्याच्यावर आधारित प्रश्न। ठीक आहे, पहा, तर हे जे बैजिक राशीचे सूत्र आहे यामध्ये 9 मुख्य सूत्र येतात आणि हे जे 9 सूत्र आहे यातल्या 7 सूत्रांना अल्टरनेटिव्हज आहे, म्हणजे 7ला ऑर मध्ये परत सूत्र बनलेले आहे। असे आपल्याला एकूण 16 सूत्र जर पाठ केले तर बैजिक राशीचे सूत्रांवर आधारित जे प्रश्न आहे असे आपण सर्व प्रश्न सोडवू शकतो। एक एक आपण सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगेल का सूत्र वगैरे कसे तयार झाले। पहा, यामध्ये आपण पहिलं पाहणार आपण a + b चा वर्ग। ठीक आहे, तर आता पहा, हे जे सूत्र वगैरे आहे याला पाठांतर करण्याची गरज नाही आहे। पहा, लक्षात घ्या कसं, तर a + b हे ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेटचा वर्ग आहे। ठीक आहे, तर आपल्याला माहीत आहे का एखाद्या संख्येचा वर्ग याचा अर्थ असतो त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 2 वेळा गुणाकार। पहा कसं होईल, तर हे जे ब्रॅकेट आहे याला समजा तुम्ही ही एक संख्या आहे, जसं मी इथं तुम्हाला स्पष्टीकरण समजावून सांगतो का सूत्र कसं बनलं। a + b ही एक संख्या आहे, त्याचा वर्ग याचा अर्थ असतो त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 2 वेळा गुणाकार। ठीक आहे, म्हणजे होईल पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये होईल a + b। ठीक आहे, मग या 2 ब्रॅकेटचं जर गुणाकार करायचं म्हटलं तर आपल्याला असं माहीत आहे का आपण पहिले जे ब्रॅकेट आहे त्यातल्या पहिल्या संख्येनं सेकंड ब्रॅकेटला पहिले गुणून घेतो। ठीक आहे, त्यानंतर यातली जे पहिल्या ब्रॅकेटमधलं सेकंड संख्या आहे त्यानं सेकंड ब्रॅकेटला आपण गुणून घेतो। तर चला आपण सुरुवात करूया। a न या ब्रॅकेटला जर गुणायचं म्हटलं तर a गुणाकारात a म्हटलं तर इथं होऊन जाईल a चा वर्ग। ठीक आहे, प्लसचं चिन्ह, a गुणाकारात b म्हटलं तर हे होऊन जाईल ab। ठीक आहे, परत आता a न आपण सेकंड ब्रॅकेटला गुणलं, आता आपण b न सेकंड ब्रॅकेटला गुणणार, तर b गुणाकारात a लिहिताना आपण असं सिक्वेन्सनं लिहायचं ab, दोघांचा गुणाकार होईल ab आणि प्लस मध्ये b गुणाकारात b असं जर केलं तर हे होऊन जाईल b चा वर्ग। ठीक आहे, मग आता याला समोर जर आणखी सोडवलं तर a चा वर्ग अधिक ab अधिक ab हे 2 वेळा आहे, याला आपण लिहिताना 2ab असं लिहू शकतो आणि प्लस मध्ये b चा वर्ग। तर तुम्ही जे सूत्र वगैरे पाठ करता का a + b चा वर्ग ज्याचं सूत्र असते a² + 2ab + b², हे सूत्र अशा पद्धतीने तयार झालेलं आहे। हे जर तुम्हाला कळलं तर रट्टा मारण्याची आवश्यकता नाही आहे। ठीक आहे, तर याचं सूत्र असणार a² + 2ab आणि प्लस मध्ये b चा वर्ग। ठीक आहे, सेकंड पाहू आपण। सेकंड पहा, a - b चा वर्ग। ठीक आहे, याचं सूत्र कसं तयार झालं पहा, व्यवस्थित लक्षात घ्या। तर a - b हे जे आहे याचा वर्ग म्हटलं तर याचा अर्थ असणार a - b चा a - b सोबत 2 वेळा गुणाकार। मग a न जर आपण सेकंड ब्रॅकेटला गुणलं तर a गुणाकारात a इथं होऊन जाईल a चा वर्ग। ठीक आहे, परत a न जर आपण -b ला गुणलं तर +a × -b, तर प्लस इंटू मायनस केलं तर मायनस होऊन जाईल आणि a × b असं जर केलं तर हे होऊन जाईल ab। ठीक आहे, परत -b न आपण या ब्रॅकेटला गुणणार, तर -b × a या दोघांचा गुणाकार केला तर इथं होऊन जाईल -ab। परत -b गुणाकारात -b असं जर केलं तर मायनस इंटू मायनस हे होऊन जाईल प्लस आणि b × b असं जर केलं तर हे होऊन जाईल b चा वर्ग। ठीक आहे, याला जर समोर आपण सोडवलं तर याला असं लिहिता येईल a²। तर -ab 2 वेळा आलेला आहे, याला आपण लिहिताना असं लिहू शकतो -2ab आणि प्लस मध्ये b चा वर्ग।
ठीक आहे, म्हणून तुम्ही जे सूत्र पाठ करता a मायनस बीचा वर्ग हे अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. तर याला आपण लिहिणार ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी आणि प्लसमध्ये बीचा वर्ग. ओके, ठीक आहे. पहा, याला जे आता अल्टरनेटिव्ह तयार झाले ते कसे झाले बघा, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. जसं मला a प्लस बीचा वर्ग आहे, याचं जे ऑप्शनमधलं सूत्र आहे ते यावरून बनते. पहा कसं, मी तुम्हाला लिहून दाखवतो. इथं a मायनस बीचा वर्ग आणि प्लसमध्ये असणार 4ab. ठीक आहे, तर असं आपण याला लिहू शकतो. याच्या मागचे रिझन काय, तर पहा सर्वांनी समजून घेतलं तर लक्षात येईल का आता a मायनस बीचा वर्ग म्हटलं तर इथं होऊन जाईल ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लसमध्ये बीचा वर्ग. ठीक आहे, हे झालं a मायनस बीचा वर्ग याचं एक्सपान्शन आणि प्लसमध्ये 4ab. मग याला जर सोडवलं तर आपल्याला असं लक्षात येईल ए स्क्वेअर जशाला तसं. ठीक आहे, त्यानंतर मायनस 2ab आणि प्लस 4ab असं जर या दोघांचं कॅल्क्युलेशन केलं तर 1 मायनस 1 प्लस म्हटलं तर दोघांची वजाबाकी होईल. जसं 4 मधून आपण 2 मायनस करणार 2 येणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह येणार, म्हणजे इथं 4चं चिन्ह येणार जे की प्लस आहे आणि प्लस ट्वाईस ए बी होऊन जाईल आणि प्लसमध्ये शिल्लक होतं बीचा वर्ग. ठीक आहे, तर म्हणून आपल्याला असं लक्षात येईल का याला आपण अशा पद्धतीनं जरी लिहिलं आणि परत सिम्प्लिफाय केलं तर एवढंच येते, म्हणून याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, 5 सेकंड. दुसरं जे आपलं सूत्र आहे याला अल्टरनेटिव्ह कसं बनलेलं आहे, जसं a मायनस बीचा वर्ग आहे. ठीक आहे, तर याचा अल्टरनेट लिहिताना याच्यावरून आपण तयार करू शकतो. इथं लिहिणार आपण a प्लस बीचा वर्ग आणि जसं इथं प्लस 4ab होतं तर इथं होऊन जाते मायनस 4ab. ठीक आहे, याचा अर्थ काय का a प्लस बीचा वर्ग. ठीक आहे, याचं सूत्र असणार ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लसमध्ये बीचा वर्ग आणि मायनसमध्ये 4ab. याला जर आपण सोडवलं तर असं लक्षात येईल का एचा वर्ग प्लस ट्वाईस ए बी मायनस 4ab असं जर केलं तर हे होईल मायनस 2ab आणि प्लसमध्ये होईल इथं बीचा वर्ग. ठीक आहे, तर यावरून लक्षात येईल का याला जर आपण परत सोडवलं तर एवढंच येते, म्हणून याचा आपण अशा पद्धतीनं सुद्धा सूत्र लिहू शकतो. ठीक आहे, चला तर आपण तिसरं सूत्र पाहू. ठीक आहे, तिसरं असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, पहा तिसरं जे फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर याचं सूत्र आपण या दोन जे पहिले सूत्र लिहिलेलं आहे याच्यावरूनच तयार करू शकतो, याच्यावरून समजून घेऊ शकतो. पहा, तर आपल्याला सूत्रामध्ये पाहिजे ए स्क्वेअर प्लस त्यानंतर बी स्क्वेअर. ठीक आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एवढं पाहिजे, म्हणजे याचा अर्थ इथं एक्स्ट्रा घटक कुठला आहे ट्वाईस ए बी. पहिल्या सूत्रावरून लिहायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर याची जर किंमत काढायची म्हटलं तर इकडे जे प्लस ट्वाईस ए बी आहे ते या बाजूला जर आपण टाकलं तर हे मायनसमध्ये जाईल. याचा अर्थ याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो का ए प्लस बीचा वर्ग इकडं प्लस ट्वाईस ए बी होतं, या बाजूला टाकलं तर हे होऊन जाईल मायनस ट्वाईस ए बी. ठीक आहे, म्हणून याचं पहिलं सूत्र तयार होते ए प्लस बीचा होल स्क्वेअर मायनसमध्ये ट्वाईस ए बी. ठीक आहे, पहा याचं ऑप्शनल सूत्र कसं तयार होते तर दुसऱ्या सूत्रांवरून तयार होईल. पहा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर एवढं पाहिजे आपल्याला, तर इथं एक्स्ट्राचा घटक कुठला आहे मायनस ट्वाईस ए बी. हा मायनस ट्वाईस ए बी जर आपण इकडं शिफ्ट करतो म्हटलं तर हा होऊन जातो प्लस ट्वाईस ए बी. मग याला लिहिताना आपण असं लिहू शकतो का ए मायनस बीचा वर्ग आणि मायनस ट्वाईस ए बी जर पोझिशन आपण चेंज केली तर ती होऊन जाईल प्लस ट्वाईस ए बी. ठीक आहे, म्हणून तिसरं जे सूत्र आहे ते पहिल्या दोन सूत्रांवरून तयार करता येते आपल्याला. ठीक आहे, त्यानंतर चौथं पहा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, तर आता ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे जे चौथं आहे याचं सूत्र असते पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार ए मायनस बी. ठीक आहे, मग आता याला असंच का लिहितात, जसं आपण पहा फॉर एक्झाम्पल हे जे सूत्र बनले वैजिक राशीचे. ठीक आहे, तर हे फक्त अल्टरनेट याला कसं लिहू शकतो बा, तर हे अल्टरनेट लिहिण्याची एक पद्धत आहे. जसं पहा गणितामध्ये आपण 70 असेल तर 70ला आपण 60 प्लस 10 असं लिहू शकतो. 70 असेल तर त्याला आपण 80 मायनस 10 असं लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजे आन्सर तेच येते. तर तशाच पद्धतीने इथं चौथं सूत्र बनलेलं आहे. पहा कसं
का पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी असं जर लिहिलं आणि याला जर सोडवतो म्हटलं आपण, ठीक आहे, तर दोन ब्रॅकेटचा गुणाकार करतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल का ए ना या जर ब्रॅकेटला गुणलं तर ए गुणाकारात ए केला तर इथं होऊन जाईल ए चा वर्ग, ठीक आहे. त्यानंतर पहा ए गुणाकारात मायनस बी असं जर केलं तर इथं होऊन जाईल मायनस ए बी, ठीक आहे. त्यानंतर आता बी न या ब्रॅकेटला गुणणार आपण, तर बी गुणाकारात ए असं जर केलं तर दोघंही प्लसमध्ये आहेत म्हणून इथं होऊन जाईल प्लस ए बी, आणि प्लस बी गुणाकारात मायनस बी असं जर केलं तर पहिले चिन्हांचा गुणाकार करून घ्या, प्लस इंटू मायनस केलं तर मायनस होईल आणि बी इंटू बी केलं तर इथं होऊन जाईल बी चा वर्ग, ठीक आहे. मग याला जर आपण समोर सोडवतो म्हटलं तर असं लक्षात येईल का मायनस ए बी आणि प्लस ए बी हे एकमेकांसोबत कॅन्सल होईल आणि इथे शिल्लक राहील ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ठीक आहे, जे की आपलं सूत्र होतं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. म्हणून आपल्याला असं सांगता येईल का हे जे सूत्र आहे याला आपण असं लिहिणार, कारण याला जर आपण सोडवलं तर परत एवढंच मिळते, ठीक आहे. ओके, हे झाले वर्गावरचे 7 सूत्र, ठीक आहे. पहिले जे 3 आहे त्याला ऑप्शनमध्ये परत 3 आहे असे 6, आणि चौथं जे आहे त्यामध्ये ऑप्शन नाही आहे याचं एकच सूत्र आहे, तर असे 7 जे आहे हे झाले वर्गावरचे सूत्र. आता पहा आपण घनावरचे सूत्र पाहू कसे तयार झाले. जसं ए प्लस बी चा घन जर म्हटलं, ए प्लस बी चा घन म्हटलं तर पहा याचं सूत्र कसं तयार झालं. तर एखाद्या ब्रॅकेटचा घन याचा अर्थ असा असणार का त्याच ब्रॅकेटचं त्याच ब्रॅकेटसोबत 3 वेळा गुणाकार. पहा तुम्हाला इथं समजावून सांगतो मी का इथं ए प्लस बी चा ए प्लस बी सोबत इथं होईल 3 वेळा गुणाकार, ठीक आहे. मग याला जर सोडवलं तर आपल्याला लक्षात येईल का या दोघांचा गुणाकार केला, ठीक आहे. पहा आपण पहिल्या सूत्रामध्ये केलं होतं, या दोघांचा गुणाकार केला तर अशा पद्धतीने मिळणार, म्हणजे इथं मिळणार ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी आणि प्लसमध्ये बी चा वर्ग प्लस बी चा वर्ग, ठीक आहे. पहा मग आता या दोन ब्रॅकेटचं जर आपण गुणाकार करतो म्हटलं तर पहिले ए न गुणणार आपण, तर ए न या ब्रॅकेटला जर गुणायचं म्हटलं तर ए गुणाकारात ए चा वर्ग इथं होऊन जाईल ए चा घन, ठीक आहे, प्लसचं चिन्ह. त्यानंतर ए गुणाकारात ट्वाईस ए बी असं जर आपण केलं तर इथं होऊन जाईल ट्वाईस ए स्क्वेअर बी, ठीक आहे. त्यानंतर पहा ए गुणाकारात बी चा वर्ग असं जर केलं आपण तर इथं होईल ए बी चा वर्ग, ठीक आहे. तर हे झालं ए न सेकंड ब्रॅकेटला गुणणं. आता आपण बी न सेकंड ब्रॅकेटला गुणणार, तर बी गुणाकारात ए स्क्वेअर असं जर आपण केलं तर इथं होऊन जाईल ए स्क्वेअर बी. त्यानंतर बी गुणाकारात ट्वाईस ए बी अशा पद्धतीनं जर आपण केलं तर इथं होऊन जाईल प्लसमध्ये ट्वाईस ए बी चा वर्ग, आणि बी न जर आपण बी स्क्वेअरला गुणलं तर इथं होऊन जाईल प्लसमध्ये बी चा घन, बी गुणाकारात बी स्क्वेअर अशा पद्धतीनं केलं तर ते होऊन जाईल बी चा घन, ठीक आहे. पहा मग याला आणखी जर आपण समोर सोडवतो म्हटलं तर असं लक्षात येईल, पहा सारख्या सारख्या टर्मचे आपण बेरीज करू शकतो. जसं इथं आहे 2 वेळा ए स्क्वेअर बी आणि इथं आहे ए स्क्वेअर बी, ठीक आहे. या दोघांची जर बेरीज करतो म्हटलं तर 2 वेळा ए स्क्वेअर बी आणि 1 वेळा ए स्क्वेअर बी या दोघांची बेरीज होईल 3 वेळा ए स्क्वेअर बी प्लसचं चिन्ह. परत ए बीचा वर्ग आणि इथं 1 वेळा ए बीचा वर्ग आणि इकडं 2 वेळा ए बीचा वर्ग या दोघांची जर बेरीज केली तर हे होऊन जाईल 3 वेळा ए बीचा वर्ग आणि प्लसमध्ये बी चा घन, प्लसमध्ये बी चा घन. तर मित्र हो, तुम्ही जे सूत्र वगैरे पाठ करता तर ते सूत्र पाठ न करता तुम्ही जर एकदा असं मी जसं करून देत आहो त्या पद्धतीनं स्वतःही प्रॅक्टिस करून पाहिली तर तुम्हाला जास्त वेळ लक्षात राहील. तर म्हणून ए प्लस बी चा घन जे आहे त्याचं सूत्र अशा पद्धतीनं तयार झालेलं आहे. तर याचं सूत्र लिहिताना आपण असं लिहिणार, पहिल्या संख्येचा घन म्हणजे ए चा घन प्लसमध्ये 3 वेळा पहिल्या संख्येचा वर्ग दुसरी संख्या प्लसमध्ये 3 वेळा पहिली संख्या गुणाकारात दुसऱ्या संख्येचा वर्ग आणि प्लसमध्ये दुसऱ्या संख्येचा घन अशा पद्धतीने हे सूत्र असणार, ठीक आहे. पहा मग याच्यावरून याचंच अल्टरनेट आणखी कसं तयार झालं पहा, लक्षात घ्या व्यवस्थित. ए चा घन आणि बी चा घन हे आपण अगोदर घेऊन घेणार. इथं ए चा घन आणि प्लसमध्ये बी चा घन, ए चा घन प्लसमध्ये बी चा घन.
आता राहिल्या हे दोन टर्म, ठीक आहे. या दोघांमध्ये जर व्यवस्थित आपण ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल या दोघांमधून आपल्याला 3ab इतकं कॉमन काढता येते. मग पहा इथून जर आपण 3ab कॉमन काढतो म्हटलं, पहा लक्षात घ्या व्यवस्थित. बऱ्याच जणांना कॉमन काढताना वगैरे प्रॉब्लेम जातो. कॉमन काढणे म्हणजे काय लक्षात घ्या का याचं ज्याच्यातून आपण कॉमन काढत आहोत त्याला आपल्याला भागायचं असते. पहा फॉर एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगतो का इथून आपल्याला 3ab जर काढायचं असेल तर 3ab न भाग द्यायचा. मग लक्षात येईल का 3 3 कॅन्सल होईल, b कॅन्सल होईल, ठीक आहे. मग शिल्लक राहिलं वर a चा वर्ग, खाली राहिलं a. तर a चा वर्ग याचा अर्थ असणार a गुणाकारात a आणि याच्या भागाकारात आहे a, म्हणजे काय होईल एक एकदा a कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील वर एक वेळा a. म्हणजे याचा अर्थ असं लक्षात येईल का पहिल्या टर्ममधून जर आपण 3ab जर कॉमन काढलं तर शिल्लक राहते a. मग आता दुसरी जी टर्म आहे याच्यामधून जर आपण 3ab कॉमन काढतो म्हटलं, ठीक आहे. मग 3 3 कॅन्सल होणार, a कॅन्सल होणार. मग शिल्लक राहिलं वर b चा वर्ग, खाली b. b चा वर्ग म्हणजे काय b गुणाकारात b, खाली भागाकारात b आहे. मग एक एकदा b कॅन्सल होईल, मग शिल्लक राहते प्लसमध्ये फक्त एक वेळा b. म्हणून आपलं जे सूत्र आहे a चा घन, आपलं जे सूत्र आहे a चा घन प्लस 3a² प्लसमध्ये 3ab चा वर्ग, याला आपण अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. यामध्ये आपण काय केलं फक्त 3ab हा घटक कॉमन काढला, ठीक आहे. त्यानंतर पहा सहावा आपला फॉर्म्युला a - b याचा घन, ठीक आहे. पहा याचं सूत्र कसं तयार झालं समजावून सांगतो सर्वांना. a - b चा घन म्हटलं तर याचा अर्थ a - b चा a - b सोबत 3 वेळा गुणाकार होईल. मग a - b परत गुणाकारात a - b परत गुणाकारात होईल a - b, ठीक आहे. मग आपल्याला 2 वेळा गुणाकारापर्यंत माहित होतं. आपण a - b चा जिथं वर्ग केला होता, ठीक आहे. तर वर्ग म्हणजे काय a - b चा a - b सोबत 2 वेळा गुणाकार. मग याचा आन्सर येते a² - 2ab प्लस b चा वर्ग, ठीक आहे. मग याला लिहिताना आपण असं लिहू शकतो पहिलं ब्रॅकेट जशाला तसं, आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर या दोघांचा गुणाकार मिळतो a² - 2ab आणि प्लसमध्ये b चा वर्ग, ठीक आहे. मग आता या दोघांचं जर आपण गुणाकार करतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल का a ना आपण सेकंड ब्रॅकेटला पहिले गुणून घेणार, ठीक आहे. मग a गुणाकारात a चा वर्ग असं जर केलं तर हे होऊन जाईल a चा घन, ठीक आहे. त्यानंतर प्लस a, या a चं चिन्ह काहीच नाही, याचा अर्थ इथं असणार प्लसचं चिन्ह. मग प्लस इंटू मायनस, पहिले चिन्हांचा गुणाकार करून घ्या, मग प्लस इंटू मायनस केलं तर हे होऊन जाईल मायनस, ठीक आहे. मग a गुणाकारात 2ab असं जर करतो म्हटलं तर 2 होईल, इकडला a आणि इकडला a हे होईल a चा वर्ग आणि इकडं आहे b, तर 2 वेळा a² b, ठीक आहे. त्यानंतर a ना आपण इकडं गुणणार, तर इथेही चिन्ह प्लसचं आहे, इकडेही चिन्ह प्लसचं आहे. मग प्लस इंटू प्लस गुणाकार केला तर प्लसच येणार. त्यानंतर a × b² असं जर केलं तर इथं होऊन जाईल ab चा वर्ग, इथं होऊन जाईल a × b² म्हटलं तर ab चा वर्ग. त्यानंतर -b न जर आपण या ब्रॅकेटला गुणलं, ठीक आहे, तर मायनस इंटू पहिली टर्म जे आहे a², या a² चिन्ह काहीच नाही, याचा अर्थ इथं प्लसचं चिन्ह आहे, ठीक आहे. मग मायनस इंटू प्लस केलं तर पहिले चिन्ह लिहून टाका मायनस, तर मायनस इंटू प्लस या दोघांचा गुणाकार केला तर हे होऊन जाते मायनस. परत b × a² याला सिक्वेन्सनं लिहा a² b. त्यानंतर पहा -b × -2ab असं आपल्याला करायचं आहे. पहिले आपण चिन्ह कन्फर्म करून घेऊ, तर मायनस इंटू मायनस या दोघांचा गुणाकार केला तर हे होऊन जाईल प्लस. त्यानंतर b × 2ab या दोघांचा जर गुणाकार केला तर 2a, इकडे b आहे इकडे b आहे, तर हे होऊन जाईल b चा वर्ग, ठीक आहे. त्यानंतर पहा -b गुणाकारात प्लस b चा वर्ग, या दोघांचा जर गुणाकार करतो म्हटलं तर मायनस इंटू प्लस, तर या दोघांचा गुणाकार होईल मायनस. त्यानंतर b × b² या दोघांचा जर गुणाकार केला तर हे होईल b चा घन. अशा पद्धतीने या 2 ब्रॅकेटचा गुणाकार होईल. समोर जर कॅल्क्युलेशन करतो म्हटलं तर सारख्या जे टर्म असतील त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. पहा कसं, इथं आहे
ट्वाईस ए स्क्वेअर बी आणि इकडं आहे मायनस ए स्क्वेअर बी. याचा अर्थ काय, इकडं मायनस 2 वेळा ए स्क्वेअर बी आणि इकडं मायनस, इथं काहीच आकडा नाही, याचा अर्थ 1 वेळा ए स्क्वेअर बी. मग 2 वेळा ए स्क्वेअर बी आणि 1 वेळा ए स्क्वेअर बी असं जर केलं तर इथं होऊन जाईल मायनसमध्ये 3 वेळा ए स्क्वेअर बी. ठीक आहे. त्यानंतर पहा 1 वेळा ए बीचा वर्ग आणि प्लसमध्ये इथं 2 वेळा ए बीचा वर्ग. या दोघांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर इथं होऊन जाईल 3 वेळा ए बीचा वर्ग. 1 वेळा ए बीचा वर्ग आणि 2 वेळा ए बीचा वर्ग या दोघांची बेरीज केली तर ही बेरीज होऊन जाईल 3 वेळा ए बीचा वर्ग. त्यानंतर पहा मायनसमध्ये शेवटची जी टर्म राहिली बीचा घन ती जशाला तशी लिहून घ्या. ठीक आहे. तर तुम्ही जे सूत्र वगैरे पाठ करता ते सूत्र अशा पद्धतीनं तयार झालेलं असतं. ठीक आहे. म्हणून आपण सूत्र लिहिताना असं लिहितो, याचं सूत्र जे तयार झालं ते आपण इथे लिहिणार. पहिल्या संख्येचा घन म्हणजे एचा घन. ठीक आहे. मायनसमध्ये 3 ए स्क्वेअर बी. ठीक आहे. पहा मायनसमध्ये 3 ए स्क्वेअर बी प्लसमध्ये 3 ए बीचा वर्ग आणि इथं समोर होईल मायनस बीचा घन. ठीक आहे. तर ए मायनस बीचा घन याचं पहिलं सूत्र अशा पद्धतीनं तयार होईल. ठीक आहे. पहा याच्यावरून आपल्याला जर दुसरं सूत्र पाठ करायचं म्हटलं किंवा काढायचं म्हटलं तर आपण अशा पद्धतीनं काढू शकतो. पहा एचा घन आणि इकडली टर्म मायनस बीचा घन हे जशाल तसं आपण लिहून टाकलं अगोदर, एचा घन मायनस बीचा घन. ठीक आहे. मग आता हे जे 2 टर्म आहे या 2 टर्ममधून आपण कॉमन काढू शकतो. या दोघांमधून कॉमन काढायचं म्हटलं तर मायनस 3 ए बी इतकं कॉमन येते. मग जेवढं आपण कॉमन काढणार तेवढं इथे लिहून टाका, मायनस 3 ए बी एवढं कॉमन निघणार आहे. मग कॉमन काढण्याची पद्धत तुम्हाला जसं सांगितलं त्या पद्धतीनं परत एकदा करून दाखवतो. जे कॉमन काढत आहो त्यानं इथं भागायचं असते म्हणजे आपल्याला लक्षात राहते का शिल्लक काय राहणार. ठीक आहे. मग इथं मायनस 3 ए बी कॉमन काढत आहो म्हणून पहिल्या टर्मला आपण मायनस 3 ए बीनं भागलं. ठीक आहे. मग मायनस मायनस कॅन्सल होईल, 3 3 कॅन्सल होईल, बी बी कॅन्सल होईल. ठीक आहे. मग शिल्लक राहिलं ए स्क्वेअर भागाकारात ए. मग ए स्क्वेअरला एनं जर भागलं तर शिल्लक राहील इथं फक्त 1 वेळा ए. ठीक आहे. त्यानंतर समोर पाहू 3 ए बीचा वर्ग आहे, याला जर आपण मायनस 3 ए बीनं भागलं. ठीक आहे. तर प्लस भागाकारात मायनस. ठीक आहे. तर भागाकार करताना 2 संख्यापैकी कोणतीही संख्या 2 पैकी एक संख्या जर मायनस असेल तर जो भागाकार येणारा असतो तो भागाकार येणार मायनसमध्ये, म्हणून चिन्ह मायनसचं येणार. हे पहिले कन्फर्म करून घ्या. मग याला जर समोर सोडवलं तर 3 3 कॅन्सल होईल, ए ए कॅन्सल होईल. मग शिल्लक राहते इथं बीचा वर्ग. मग बीच्या वर्गाला जर आपण बीनं भागलं तर शिल्लक राहील इथं 1 वेळा बी. म्हणून याचं जे अल्टरनेट सूत्र आहे तर यावरून तयार झालेलं आहे आणि त्याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे. तर याच्यानंतरचं आपण 7वं सूत्र पाहणार. 7वं सूत्र आहे पहिल्या संख्येचा घन म्हणजे जसं एचा घन आणि प्लसमध्ये बीचा घन. ठीक आहे. तर एचा घन प्लसमध्ये बीचा घन. ठीक आहे. पहा याचं सूत्र जे बनलेलं आहे पहिल्या ब्रॅकेटमध्ये असणार ए प्लस बी. ठीक आहे. पहिल्या ब्रॅकेटमध्ये आहे ए प्लस बी आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये इथं असते ए स्क्वेअर मायनस ए बी आणि प्लसमध्ये बी स्क्वेअर. ठीक आहे. तर याचं जे सूत्र आपण पाठ करतो तर याचं सूत्र अशा पद्धतीनं आहे. तर असं सूत्र का, इकडे चिन्ह वगैरे आपण बदलवले तर आन्सर हेच येईल का, तर पहा कसं होत असते. या प्लसच्या ठिकाणी इथं प्लसच का, इथं मायनसच का किंवा इथं प्लसच का, याचा मागचं रिझन पहा. या 2 ब्रॅकेटचं जर गुणाकार केला तर परत एवढंच येते. आपण कॅल्क्युलेशन करू, तुम्हाला समजावून सांगतो. पहा ए न जर आपण या सेकंड ब्रॅकेटला गुणलं तर ए गुणाकारात एचा वर्ग म्हटलं तर इथं होऊन जाईल एचा घन. ठीक आहे. त्यानंतर प्लस ए इंटू मायनस ए बी असं जर केलं तर प्लस इंटू मायनस होऊन जाईल मायनस. ए इंटू ए केलं तर हे होऊन जाईल ए स्क्वेअर आणि बी जशाला तसा म्हणजे इथं होऊन जाईल मायनस ए स्क्वेअर बी. ठीक आहे. त्यानंतर ए न जर आपण इकडं गुणतो म्हटलं तर प्लस इंटू प्लस केलं तर हे होऊन जाईल प्लस आणि ए इंटू बी स्क्वेअर केलं तर हे होऊन जाईल ए बीचा वर्ग. हे होऊन जाईल ए बीचा वर्ग. ठीक आहे. आता आपण जर बी न या ब्रॅकेटला गुणतो म्हटलं तर बी गुणाकारात ए स्क्वेअर. आता बीचं चिन्ह प्लस आहे
आणि ए स्क्वेअरचं चिन्ह काहीच दिलेलं नाही, याचा अर्थ इथं प्लसचं चिन्ह आहे. मग प्लस इंटू प्लस केलं तर हे प्लसच होऊन जाईल आणि बी इंटू ए स्क्वेअर केलं तर इथं होऊन जाईल ए स्क्वेअर बी. ठीक आहे. आता बीनं आपण ए स्क्वेअरला गुणलं, आता बीनं आपण मायनस ए बीला गुणणार. ठीक आहे. तर या बीचं चिन्ह आहे प्लसचं, इकडलं ए बीचं चिन्ह आहे मायनसचं. मग प्लस इंटू मायनस केलं तर इथं होऊन जाईल मायनस. ठीक आहे. मग बी इंटू ए बी करायचं आहे तर ए जशाल तसं लिहा आणि बी इंटू बी केलं तर हे होऊन जाईल बीचा वर्ग. ठीक आहे. तर आपण प्लस बीनं मायनस ए बीला गुणलं, तर आता समोरची स्टेप बीनं आपण बी स्क्वेअरला गुणणार. या दोघांचे चिन्ह जर चेक केलं तर प्लसचं चिन्ह आहे. मग प्लस इंटू प्लस केलं तर इथं होऊन जाईल प्लस आणि बी इंटू बी स्क्वेअर केलं तर इथं होऊन जाईल बीचा घन. ठीक आहे. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल का मायनस ए स्क्वेअर बी आणि प्लस ए स्क्वेअर बी हे एकमेकांसोबत कॅन्सल होईल. त्यानंतर प्लस ए बीचा वर्ग आणि मायनस ए बीचा वर्ग हे सुद्धा एकमेकांसोबत कॅन्सल होईल. तर शिल्लक राहते आपल्याकडे एचा घन आणि प्लसमध्ये बीचा घन, जे की आपलं सूत्र होतं. म्हणून याला आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. ठीक आहे. पहा, याचं जे दुसरं सूत्र तयार झालं हे कसं तयार झालं पहा, लक्षात घ्या. आपल्याला सूत्र पाहिजे आहे एचा घन प्लस बीचा घन. ठीक आहे. पहा, ते एचा घन प्लस बीचा घन या सूत्रावरून आपण काढू शकतो. पहा, लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे. तर ए प्लस बीचा घन असं जर केलं तर याचं सूत्र अशा पद्धतीनं आहे. ठीक आहे. मग आपल्याला पाहिजे एवढ्याचं सूत्र. ठीक आहे. मग हा जो समोरचा घटक आहे हा एक्स्ट्राचा आहे, हा आपल्याला इथे नाही पाहिजे. मग प्लस 3ab आणि ब्रॅकेटमध्ये जे ए प्लस बी आहे हे आपल्याला दुसऱ्या बाजूला शिफ्ट करावं लागेल. मग इथं प्लसचं चिन्ह आहे, याला जर आपण या बाजूला शिफ्ट केलं तर याला आपल्याला असं लिहिता येईल का ए प्लस बीचा घन आणि प्लस 3ab आणि ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी होतं त्याचं होऊन जाईल मायनसमध्ये 3 वेळा ए बी आणि ब्रॅकेटमध्ये होऊन जाईल ए प्लस बी. म्हणून याचं जे दुसरं सूत्र आहे ते 5व्या सूत्रावरून तयार झालेलं आहे. 7व्या सूत्राचं जे अल्टरनेटिव्ह आहे दुसरं, ठीक आहे, तर ते या सूत्रावरून तयार झालेलं आहे. ठीक आहे. ओके. 8वं पाहू आपण, एचा घन मायनसमध्ये बीचा घन. ठीक आहे. एचा घन मायनसमध्ये बीचा घन याचं सूत्र असते पहिल्या ब्रॅकेटमध्ये. जसं पहा, एचा घन प्लस बीचा घन होतं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी होतं. एचा घन मायनस बीचा घन म्हटलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये असणार ए मायनस बी. इथं मायनसचं चिन्ह आहे तर इकडं मायनस येणार, इथं प्लस आहे तर इथं प्लस येणार. हे झालं पहिलं ब्रॅकेट. सेकंड ब्रॅकेट पहा, ए स्क्वेअर इथं मायनस आहे तर मायनसच्या सूत्रामध्ये प्लस येणार, अपोजिट साईन असते इथं ए बी आणि प्लसमध्ये इथं असणार बीचा वर्ग. ठीक आहे. मग याचं जे सूत्र आहे हे आपण असंच लिहितो. याच्या मागचं कारण काय होते ते आपण पाहू. या दोघांचा आपण गुणाकार करू. ए ना जर आपण या ब्रॅकेटला गुणलं तर आता एचं चिन्ह काहीच नाही म्हणजे प्लस आहे आणि इकडले सर्व जे संख्या आहे या ब्रॅकेटमधल्या या सर्वांचं चिन्ह प्लसचं आहे. ठीक आहे. मग या ब्रॅकेटचं जर गुणाकार केला तर सर्वांचे चिन्ह प्लस येतील, हे लक्षात घ्या. मग सरळ सरळ आपण गुणाकार करू. ए इंटू ए स्क्वेअर म्हटलं तर इथं होईल एचा घन. ठीक आहे. परत या ए ना आपण ए बीला गुणणार. ठीक आहे. मग ए इंटू ए केलं तर इथं होऊन जाईल ए स्क्वेअर. ठीक आहे. आणि ए इंटू ए बी करायचं आहे तर ए इंटू ए स्क्वेअर आणि बी जशाला तसा, म्हणजे इथं होऊन जाईल ए गुणाकारात ए बी केलं तर एचा वर्ग बी. परत ए ना आपण बी स्क्वेअरला गुणणार तर ए इंटू बी स्क्वेअर केलं तर इथं होऊन जाईल ए बीचा वर्ग. ठीक आहे. त्यानंतर मायनस बी ना आपण या ब्रॅकेटला गुणणार तर मायनस बी इंटू ए स्क्वेअर. ठीक आहे. तर इथं मायनसचं चिन्ह आहे आणि इकडले सर्व प्लस आहे. याचा अर्थ गुणाकार लिहिताना आपला गुणाकार मायनसमध्येच येईल, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. मग सरळ सरळ गुणाकार करू आणि सर्व जे काही टर्म येतील त्या सर्वांचे चिन्ह आपण मायनस घेऊ. मग बी इंटू ए स्क्वेअर म्हटलं तर इथं होऊन जाईल मायनस ए स्क्वेअर बी. मायनस बी इंटू ए बी म्हटलं तर इथं होऊन जाईल मायनस ए बीचा वर्ग. ठीक आहे. मायनस बी इंटू प्लस बी स्क्वेअर म्हटलं तर इथं होऊन जाईल मायनस बीचा घन. आणि याला जर समोर सोडवतो म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येईल का प्लस ए स्क्वेअर बी आणि मायनस ए स्क्वेअर बी हे एकमेकांसोबत कॅन्सल होईल. त्यानंतर प्लस ए बीचा वर्ग आणि मायनस ए बीचा वर्ग हे एकमेकांसोबत कॅन्सल होईल.
तर इथं शिल्लक राहते ए चा घन आणि मायनसमध्ये बी चा घन, जे की आपलं सूत्र आहे ए चा घन मायनसमध्ये बी चा घन, म्हणून याला आपण अशा पद्धतीनं लिहू शकतो. ठीक आहे. तर याचं जे ऑप्शनल सूत्र आहे दुसरं, हे पहा कसं बनलेलं आहे. तर याचं ऑप्शनल सूत्र हे 6व्या सूत्रावरून बनलं. पहा, आपल्याला सूत्र पाहिजे आहे ए चा घन मायनस बी चा घन. पहा, म्हणजे आपल्याला एवढं पाहिजे आहे ए चा घन मायनस बी चा घन. ठीक आहे. मग आता इकडं -3ab आणि ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी आहे. इकडली जी टर्म मायनसमध्ये आहे तीच टर्म जर आपण इकडं शिफ्ट करतो म्हटलं तर ती होऊन जाईल प्लस. म्हणजे याला आपण लिहिताना असं लिहिता येईल का पहिल्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी चा घन आणि इकडं -3ab आहे तर होऊन जाईल +3ab आणि ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी. ठीक आहे. तर हे होईल अशा पद्धतीचं सूत्र. त्याच्या समोरचं सूत्र पाहायचं म्हटलं तर याच्या समोरचं सूत्र आहे ए प्लस बी प्लस सी चा वर्ग, असं जर केलं आपण. ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये 3 संख्यांची बेरीज आहे आणि याचा वर्ग असं आपल्याला सोडवायचं आहे. याचं सूत्र लिहायचं आहे. याचं सूत्र कसं बनलं, तोच आपला कन्सेप्ट का एखाद्या संख्येचा वर्ग असला तर याचा अर्थ असतो त्याच संख्येचा त्याच संख्येसोबत 2 वेळा गुणाकार. म्हणजे इथं लक्षात येईल का ए प्लस बी प्लस सी चा ए प्लस बी प्लस सी सोबत 2 वेळा गुणाकार, म्हणजे या 2 ब्रॅकेट्स या ब्रॅकेटचा त्याच ब्रॅकेटसोबत 2दा गुणाकार होईल. ठीक आहे. पहा, हा जर गुणाकार करायचा म्हटलं तर आपल्याला याची पद्धत माहीत आहे. आपण काय करणार, पहिले जे ब्रॅकेट आहे यातल्या पहिल्या संख्येनं सेकंड ब्रॅकेटला पहिले गुणून घेणार. जसं ए ना आपण जर या ब्रॅकेटला गुणलं तर ए गुणाकारात ए असं जर केलं तर इथं होऊन जाईल ए चा वर्ग, प्लसमध्ये ए ना बीला जर गुणलं तर इथं होऊन जाईल ए बी, प्लसमध्ये ए ना सीला जर गुणलं तर इथं होऊन जाईल ए सी. हे झालं ए ना या ब्रॅकेटला गुणणं. आता काय करणार आपण, बी न या ब्रॅकेटला गुणणार. तर बी गुणाकारात ए असं जर केलं तर इथं होऊन जाईल ए बी, जर केलं तर इथं होऊन जाईल बी चा वर्ग आणि बी गुणाकारात सी असं जर केलं तर इथं होऊन जाईल बी सी. बी गुणाकारात सी केलं तर इथं होऊन जाईल बी सी. समोर जर कॅल्क्युलेशन केलं तर सी न आपण या ब्रॅकेटला गुणणार. तर सी गुणाकारात ए याला जर आपण सिक्वेन्सनं लिहिलं तर हे होऊन जाईल ए सी. ठीक आहे. सी गुणाकारात बी याला जर आपण सिक्वेन्सनं लिहिलं तर हे होऊन जाईल बी सी आणि सी गुणाकारात सी याला जर लिहिलं तर हे होऊन जाईल 2 वेळा गुणाकार म्हणजे वर्ग, सी चा वर्ग. ठीक आहे. मग याला जर स्टेप वाईज लिहितो म्हटलं तर असं लिहिता येईल. पहा, ए चा वर्ग, वर्गाच्या टर्म पहिले घेऊन घेऊ आपण, ए चा वर्ग, त्यानंतर इथं प्लसमध्ये बी चा वर्ग, प्लसमध्ये सी चा वर्ग. ठीक आहे. मग आता ट्वाईस ए बीच्या समोरच्या टर्म घेऊन घेऊ आपण. पहा, ए बी प्लस ए बी, ए बी प्लस ए बी सारख्या टर्मचा आपण बेरीज करणार. ठीक आहे. तर ए बी प्लस ए बी हे होईल 2ab. ठीक आहे. त्यानंतर परत जर म्हटलं सिक्वेन्सनं लिहितो म्हटलं तर बी सी प्लस बी सी 2दा आहे तर याला लिहिणार 2bc. त्यानंतर ए सी आणि परत इथं ए सी आहे तर ए सी प्लस ए सी म्हटलं तर याला लिहिणार आपण 2 वेळा ए सी. ठीक आहे. म्हणून ब्रॅकेटमध्ये जे आहे ए प्लस बी प्लस सी याचा वर्ग केला तर याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. पहिल्या संख्येचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, ए चा वर्ग, प्लसमध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे बी चा वर्ग, प्लसमध्ये तिसऱ्या संख्येचा वर्ग. ठीक आहे, म्हणजे सी चा वर्ग, प्लसमध्ये 2 वेळा पहिल्या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे ए बीचा गुणाकार, प्लसमध्ये 2 वेळा दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार म्हणजे बी सीचा गुणाकार, प्लसमध्ये 2 वेळा पहिली आणि तिसरी संख्या जे ए सी आहे या दोघांचा गुणाकार. म्हणून याचं जे सूत्र आहे याला आपण असं लिहिता येईल. ठीक आहे. याचं सूत्र असं होईल मग ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस ट्वाईस बी सी प्लस ट्वाईस ए सी. ठीक आहे. आणि याला जर आणखी लिहायचं म्हटलं तर सोडवायचं म्हटलं तर असं लिहू शकतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab अधिक 2bc अधिक 2ac. यामधून जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल का 2 हा घटक कॉमन निघणार. मग 2 जर कॉमन काढलं तर इथं पहिल्या ठिकाणी राहते ए बी, दुसऱ्या ठिकाणी राहते बी सी आणि तिसऱ्या ठिकाणी राहते ए सी. तर याचं फायनल सूत्र असं तयार होईल ए स्क्वेअर
प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लसमध्ये 2 वेळा आणि ब्रॅकेटमध्ये ए. तर पहा बैजिक राशीचे जे सूत्रावर आधारित प्रश्न आहे, एवढे जर आपण सूत्र व्यवस्थित जर पाठ केले किंवा समजून घेतले व्यवस्थित कसे तयार झाले हे जर तुम्हाला लक्षात राहिले तर बैजिक सूत्रावर आधारित जे प्रश्न विचारतात, ठीक आहे, तर हे सूत्रांवर आधारित सर्व प्रश्न तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. तर पहा सुरुवातीला 2014-15 पर्यंतची जर कंडिशन पाहायची म्हटलं तर आपल्याला असं लक्षात येते का जे पहिले सूत्र होते याच्यावरच आधारित प्रश्न विचारायचे. पण आता जे महापोर्टलला प्रश्न वगैरे विचारले होते 2018-19 मध्ये जे काही परीक्षा झाल्या त्या परीक्षेचे प्रश्न जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला असं लक्षात येईल का त्यांनी पहिले सूत्र सोडून दिले आणि अल्टरनेटिव्हजवर प्रश्न विचारले. तर याचे जे ऑप्शनल सूत्र तयार झालेले आहे त्यावर प्रश्न विचारले. बरेच विद्यार्थी काय करतात का याचं पहिले सूत्र पाठ करतात आणि ऑप्शनचे जे सूत्र आहे ते पाठ करत नाही. मग अशा विद्यार्थ्यांना जर थोडंसं फिरवून प्रश्न विचारला, याच्यावर प्रश्न विचारला तर तसे प्रश्न सोडवता येत नाहीत. म्हणून हे सर्व व्यवस्थित अभ्यासणं आवश्यक आहे. हे जर सर्व तुम्हाला व्यवस्थित कळलं आणि तुम्हाला जर पाठ झालं तरच तुम्ही पूर्ण प्रश्न व्यवस्थित सोडवू शकता. ठीक आहे. तर आता आपण पाहणार आहोत याच्यावर आधारित प्रश्न. आपण पहिला प्रश्न पाहू. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं का x² - 4 बरोबर किती, याची आपल्याला किंमत काढायची आहे आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. हे पेपरमध्ये विचारलेले आपण सर्व प्रश्न पाहणार आहोत. पहा, तर इथं आहे x² मायनसमध्ये 4. ठीक आहे. मग आता आपल्याला लक्षात येईल का याची जर आपल्याला किंमत काढायची म्हटलं तर सूत्रामध्ये आपल्याला याला कन्वर्ट करावं लागेल. मग सूत्रामध्ये कसं कन्वर्ट करता येईल याला आपण x² मायनसमध्ये हे जे 4 आहे याला आपण 2चा वर्ग अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे. मग तुम्हाला असं लक्षात येईल का इथं सूत्र तयार होईल पहिल्या संख्येचा वर्ग आणि मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग, म्हणजे सूत्र असं तयार होईल इथं a² - b². हा फॉर्मॅट इथं तयार झाला. याचं सूत्र असते a² - b² पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे त्या दोन संख्यांची बेरीज, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्या दोन संख्यांची वजाबाकी, म्हणजे इथं होऊन जाईल a - b. पहा, मग याला जर आपण लिहितो म्हटलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये होऊन जाईल दोघांची बेरीज, म्हणजे एक संख्या आहे x आणि दुसरी संख्या आहे 2, तर या दोघांची बेरीज होईल x + 2. ठीक आहे. आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी, म्हणजे इथं होऊन जाईल x - 2. ठीक आहे. तर आपला आन्सर x + 2 आणि x - 2 अशा पद्धतीने यायला पाहिजे. तर इथं जर चेक केलं तर लक्षात येईल का ऑप्शन जे 3 आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे x + 2 पहिलं ब्रॅकेट आणि x - 2 दुसरं ब्रॅकेट. आपण दुसरा प्रश्न पाहू. आता प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे का अ + ब या दोघांची बेरीज 5 दिलेली आहे. त्यानंतर अ - ब या दोघांची वजाबाकी दिलेली आहे 4. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला किंमत विचारताना विचारली का अ² - ब² याची किंमत किती, आणि ऑप्शन वगैरे दिलेले आहे 50, 25, 20 आणि 10. ठीक आहे. याला आपण सोडवू. पहा, लक्षात घ्या कसं. आपल्याला किंमत विचारली अ² मायनसमध्ये b². ठीक आहे. मग अ² मायनसमध्ये b², तर हा फॉर्मॅट झाला a² - b² वाला. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात येईल का इथं पहिल्या संख्येचा वर्ग आणि मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग आहे, म्हणजे हा फॉर्मॅट होईल a² - b². ठीक आहे. मग इथे जर आपण चेक करतो म्हटलं तर याचं सूत्र असं असते पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोघांची बेरीज, म्हणजे पहिली संख्या आहे अ आणि दुसरी संख्या आहे ब, या दोघांची पहिल्या ब्रॅकेटमध्ये बेरीज होणार, म्हणजे इथं होईल अ + ब पहिलं ब्रॅकेट. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच दोघांची वजाबाकी होईल, म्हणजे इथं होईल अ - ब. ठीक आहे. मग आता जर आपण यांच्या किमती टाकल्या, पहा हे जे 2 ब्रॅकेट आहे या 2 ब्रॅकेटच्या मध्ये इथं कुठलं चिन्ह नाही, याचा अर्थ इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. मग अ + ब ची आपल्याला प्रश्नामध्ये किंमत दिलेली आहे 5. इथं काहीच चिन्ह नाही, याचा अर्थ गुणाकाराचं चिन्ह आहे. आणि अ - ब चा जर विचार केला तर याची किंमत आहे 4. मग या दोघांचा जर गुणाकार केला तर 5 गुणाकारात 4 म्हटलं तर हे होऊन जाईल 20. तर आपला जो दुसरा प्रश्न आहे याचा आन्सर होऊन जाईल 20, जे की पर्याय 3 मध्ये दिलेलं होतं, म्हणून याचा आन्सर राहणार पर्याय 3. आपण तिसरा प्रश्न पाहू. थोडं आपण लेवल वाढवत जाऊ. ठीक आहे. सोप्यापासून आपण अवघडपर्यंत असा
शिकत जाऊ, ठीक आहे, तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल. ठीक आहे, आपल्याला प्रश्नामध्ये म्हटलं 16x चा चौथा घात मायनसमध्ये 1 चे अवयव कोणते. ठीक आहे, मग याचं जर अवयव पाडायचे म्हटलं तर आपल्याला याला सूत्रामध्ये कन्वर्ट करावं लागते. ठीक आहे, मग सूत्रामध्ये जर कन्वर्ट करायचं म्हटलं तर पहा याला आपण असं लिहू शकतो. ठीक आहे, जशाला तसे पहिली स्टेप लिहून टाकतो मी. 16x चा चौथा घात आणि मायनसमध्ये आहे 1. ठीक आहे, पहा मग याला जर सूत्रामध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर इथं मायनसचं चिन्ह आहे, मग मायनसच्या कुठल्या तरी सूत्रामध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, मग लक्षात येईल. पहा 16 हा 4चा वर्ग आहे आणि एक्सचा चौथा घात जे आहे त्याला आपण असं लिहू शकतो. पहा 16चं वर्गमूळ काढलं तर 4 होईल. एक्सचा चौथा घात आहे, याचं जर वर्गमूळ काढलं तर हे होईल x वर्ग. ठीक आहे, आणि याचा जर वर्ग केला तर या दोघांचा अर्थ सारखा आहे. ठीक आहे, पहा 16x चा चौथा घात आणि याला आपण लिहिलेला आहे 4x चा वर्ग. ठीक आहे, हे जर सेपरेट वर्ग दिला, ठीक आहे, या दोघांच्या मध्ये इथं कुठलंच चिन्ह नाही, याचा अर्थ इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे, मग गुणाकारामध्ये सेपरेट घात लागतो, मग 2 हा घात 4ला दिला तर होऊन जाईल 16 आणि x वर्गचा घात परत 2 केला तर 2 घातांचा गुणाकार होईल. 2 गुणाकारात 2 होऊन जाईल 4. म्हणून याला आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. मायनसमध्ये जे 1 आहे त्या 1ला आपण 1चा वर्ग अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, मग यावरून आपल्याला असं लक्षात येईल हा फॉर्मॅट तयार होईल. पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग. याचं जर लिहायचं म्हटलं तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये असते a प्लस बी, म्हणजे दोन संख्यांची बेरीज. आता इथं दोन संख्या आहे 4x चा वर्ग प्लस दुसरी संख्या आहे 1. ठीक आहे, तर हे झालं a प्लस बी. सेकंड ब्रॅकेटमध्ये येणार a मायनस बी, म्हणजे 4x चा वर्ग मायनसमध्ये 1. ठीक आहे, तर हे झालं a प्लस बी आणि हे झालं a मायनस बी, म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांची बेरीज आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये आहे दोन संख्यांची वजाबाकी. ठीक आहे, याला जर समोर सोडवतो म्हटलं तर ही जी स्टेप आहे याला आपण सोडवू शकतो. ठीक आहे, पहा पहिलं ब्रॅकेट जशाल तसं ठेवा, 4x चा वर्ग अधिक 1. ठीक आहे, मग पहा 4x चा वर्ग जे आहे त्याला आपण 2x ब्रॅकेटमध्ये आणि त्याचा वर्ग अशा पद्धतीने लिहू शकतो आणि मायनसमध्ये जे 1 आहे त्याला आपण 1 चा वर्ग अशा पद्धतीने लिहू शकतो. ठीक आहे, मग आता इथं परत लक्षात येईल का पहिल्या संख्येचा वर्ग मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग असं सूत्र तयार होईल. मग याला जर आपण सोडवलं तर पहिलं ब्रॅकेट जशाला तसं ठेवा, 4x चा वर्ग प्लस 1 आणि इथे जर आपण सूत्र लावलं तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार a प्लस बी, म्हणजे दोन संख्यांची बेरीज. तर पहिली संख्या आहे 2x आणि दुसरी संख्या आहे 1. या दोघांची बेरीज केली तर इथं होणार 2x अधिक 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच दोन संख्यांची वजाबाकी, म्हणजे इथं वजाबाकी येणार पहिली संख्या 2x आणि वजा दुसरी संख्या 1. ठीक आहे, म्हणजेच याला जर आपण व्यवस्थित सोडवलं तर याचं फायनल आन्सर येईल. इथून समोर जर म्हटलं तर याला आपल्याला सोडवता येत नाही, म्हणून इथं थांबून जायचं. याचा आन्सर येणार 4x चा वर्ग अधिक 1 पहिलं ब्रॅकेट, दुसरं ब्रॅकेट 2x अधिक 1, तिसरं ब्रॅकेट 2x वजा 1. जसं आपण ब्रॅकेट पर्यायामध्ये पाहू शकतो, शोधू शकतो, तर आपल्याला लक्षात येईल का यातला जो पहिला पर्याय आहे त्यामध्ये दिलेला आहे 4x चा वर्ग अधिक 1 पहिलं ब्रॅकेट, दुसरं ब्रॅकेट 2x अधिक 1 आणि तिसरं ब्रॅकेट 2x वजा 1. तर आपला हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर असणार पर्याय 1. एकदा परत समजावून सांगतो, तुम्हाला व्यवस्थित लक्षात घ्या. याला जर सोडवायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का अशा प्रश्नाचे अवयव वगैरे काढायचे म्हटलं तर आपल्याला याला सूत्रामध्ये कन्वर्ट करावं लागते, हे पहिले डोक्यात आलं पाहिजे. मग दुसरा मुद्दा का कुठल्या सूत्रामध्ये कन्वर्ट होईल. ठीक आहे, मग लक्षात येईल का इथं मायनसचं चिन्ह आहे बा. ठीक आहे, मग मायनसचं चिन्ह आहे तर लक्षात येईल का a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या सूत्रामध्ये याला आपण तयार करू शकतो. मग लक्षात येईल का याला जर वर्गाच्या स्वरूपात लिहायचं म्हटलं तर लक्षात येईल का 16x चा चौथा घात म्हटलं तर 4x चा वर्ग हे जर आपण ब्रॅकेटमध्ये लिहिलं आणि याचा वर्ग केला तर याचा आणि याचा अर्थ सारखा होईल. ठीक आहे, मायनस जशाला तसं 1 आहे तर या 1ला आपण 1 चा वर्ग लिहू शकतो, कारण 1 चा वर्ग 1च होईल. ठीक आहे, मग इथं आपल्याला नियम लावता येईल पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग, म्हणजे हे होऊन जाईल a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ठीक आहे, मग याला जर सोडवतो म्हटलं तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये असते दोन संख्यांची बेरीज, म्हणजे एक संख्या झाली 4x चा वर्ग
दुसरी संख्या झाली 1, या दोघांची बेरीज. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये असणार याच दोघांची वजाबाकी, म्हणजे 4x चा वर्ग आणि मायनसमध्ये 1. ठीक आहे. मग याला जर परत सोडवायचं म्हटलं तर असं लक्षात येईल का हे जे दुसरं ब्रॅकेट आहे यामध्ये परत नियम लागतो. मग पहिलं ब्रॅकेट जशाल तसं ठेवलं आपण. 4x चा वर्ग जे आहे त्याला आपण लिहिलं 2x चा वर्ग आणि मायनसमध्ये 1 जे आहे या 1 ला लिहिलं आपण 1 चा वर्ग. ठीक आहे. तर इथं लक्षात येईल का परत सूत्र तयार झालं पहिल्या संख्येचा वर्ग वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग म्हणजे a² - b². ठीक आहे. आणि याचं एक्सपान्शन करताना असं होणार पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांची बेरीज म्हणजे इथं पहिली संख्या आहे 2x, दुसरी संख्या आहे 1, या दोघांची बेरीज आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये त्याच दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे 2x पहिली संख्या आणि मायनसमध्ये दुसरी संख्या 1. ठीक आहे. तर याला आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. आपण चौथा प्रश्न पाहू. या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलं जर x - y ची किंमत दिलेली आहे 4, x - y बरोबर 4. ठीक आहे. त्यानंतर x आणि y या दोघांचा गुणाकार दिलेला आहे आपल्याला 21. तर असं असताना आपल्याला किंमत विचारली x वर्ग अधिक y वर्गची. ठीक आहे. तर पहा सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. x वर्ग अधिक y वर्ग याची आपल्याला किंमत काढायची आहे. तर यावरून तुम्हाला असं लक्षात येईल का x वर्ग प्लस y वर्ग म्हटलं तर हा फॉर्मॅट तयार होतो तिसऱ्या सूत्रासारखा. ठीक आहे. पहा तिसऱ्या सूत्रामध्ये आपल्याला म्हटलं आहे a² + b². आता ab ठिकाणी फक्त xy हे वापरलेले आहे. मग याचे दोन सूत्र आहे. तर कोणते सूत्र वापरायचे हे आपल्याला प्रश्नामधूनच कळते. पहा प्रश्नामध्ये दोन संख्यांची वजाबाकी दिलेली आहे आणि दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. तर यावरून आपल्याला लक्षात येईल का पहिलं जर सूत्र म्हटलं तर यासाठी आपल्याला दोन संख्यांची बेरीज. ठीक आहे. पहा a + b लागते आणि दोन संख्यांचा गुणाकार लागते पहिलं सूत्र वापरण्यासाठी. आणि दुसऱ्या सूत्रावरून जर किंमत काढायची म्हटलं तर दोन संख्यांची वजाबाकी आणि दोन संख्यांचा गुणाकार असं जर असेल तर आपण किंमत काढू शकतो. तर यावरून आपल्याला लक्षात येईल का हा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं जे सूत्र आहे तिसरं त्यातलं जे दुसरं कॉन्सेप्ट आहे की ऑरचं जे सूत्र आहे तर हे सूत्र वापरून आपण याचा आन्सर काढू शकतो. फक्त काय होईल का जिथं a आणि b आहे त्याच्या ठिकाणी आता xy होईल. ठीक आहे. मग x चा वर्ग प्लस y चा वर्ग म्हटलं तर इथं होऊन जाईल x - y चा वर्ग. ठीक आहे. आणि परत मध्ये इथं होऊन जाईल प्लसमध्ये ट्वाईस xy, प्लसमध्ये होऊन जाईल ट्वाईस xy. ठीक आहे. मग याच्या जर किमती टाकल्या इथे जर आपण किमती टाकल्या तर याचा आन्सर आपण असं काढू शकतो. पहा x - y हे जे ब्रॅकेट आहे याची किंमत आहे 4. ठीक आहे. तर याची किंमत टाकली आपण 4 तर 4 चा वर्ग होईल प्लसमध्ये 2 जशाला तसं. तर इथे जे xy आहे या xy ची किंमत टाकून द्या तर 2 आणि xy इथं कोणतं चिन्ह नाही याचा अर्थ गुणाकाराचे चिन्ह असतो. ठीक आहे. तर xy ची किंमत टाकणार आपण इथं 21. ठीक आहे. मग 4 चा वर्ग म्हटलं तर होईल 16 प्लसमध्ये 21 गुणाकारात 2 म्हटलं तर हे होऊन जाईल 42. मग 16 + 42 या दोघांची जर बेरीज केली तर हे होऊन जाईल 58. ठीक आहे. तर याचा अर्थ याचं जे आन्सर असणार हे पर्यायामधील पहिला जो पर्याय आहे 58 हे याचा आन्सर येईल. तर सोडवताना आपल्याला लक्षात असलं पाहिजे का हे पूर्ण सूत्र पाठ पाहिजे. त्यानंतर जे दिलेला डाटा आहे तो कुठल्या सूत्रासोबत मॅच होतो हे कळलं पाहिजे आणि त्यानुसार जर व्यवस्थित किमती टाकल्या आणि कुठलं सूत्र वापरायचं हे जर आपल्याला कळलं तर त्यानुसार किमती टाकल्या तर आपण याचा आन्सर काढू शकतो. आपण पाचवा प्रश्न पाहू. आपल्याला पाचव्या प्रश्नामध्ये असं म्हटलं का एक ब्रॅकेट दिलेलं आहे. या ब्रॅकेटमध्ये दोन संख्या दिलेल्या आहे. पहिली संख्या 2x चा घन, दुसरी संख्या दिली मायनसमध्ये 3y चा घन. आणि असं असताना म्हटलं आपल्याला का या पदावलीचा वर्ग रिकामी जागा आहे म्हणजे या पदावलीचा आपल्याला वर्ग काढायचा आहे. ठीक आहे. आणि 4 ऑप्शन दिलेले आहे. पहा व्यवस्थित लक्षात घ्या कसं सोडवणार आपण. 2x चा घन - 3y चा घन हे आपलं दिलेली संख्या आहे. याचा या पदावलीचा आपल्याला वर्ग करा म्हटलं. ठीक आहे. म्हणून आपण याचा आता वर्ग करणार. तर वर्ग करताना पहा लक्षात घ्या दोन संख्यांची वजाबाकी आहे आणि याचा वर्ग. ठीक आहे. म्हणजे पहिली संख्या 2x चा घन मायनसमध्ये दुसरी संख्या 3y चा घन या दोघांची वजाबाकी आणि याचा वर्ग आहे. मग सूत्र लागणार इथं
दोन संख्यांची वजाबाकी म्हणजे ए मायनस बी आणि याचा वर्ग अशा पद्धतीनं. तर याचं सूत्र आहे ए स्क्वेअर. ए स्क्वेअर याचा अर्थ काय झाला, जी काही पहिली संख्या असणार त्याचा वर्ग, मायनसमध्ये 2 वेळा ए बी याचा अर्थ -2 गुणाकारात ए म्हणजे पहिली संख्या, गुणाकारात बी म्हणजे दुसरी संख्या, आणि प्लसमध्ये बीचा वर्ग याचा अर्थ झाला दुसऱ्या संख्येचा वर्ग. मग याला लिहिताना आपण असं लिहिणार, पहा व्यवस्थित लक्षात घ्या. इथं फॉर्मॅट तयार झाला ए मायनस बीचा वर्ग, तर पहिलं होईल एचा वर्ग, मग एचा वर्ग याचा अर्थ झाला पहिली जी संख्या आपली 2x घन याचा वर्ग, हा झाला एचा वर्ग. त्यानंतर ही -2 वेळा ए बी याचा अर्थ -2 गुणाकारात पहिली संख्या म्हणजे ए, तर पहिली संख्या येणार इथं 2x घन, गुणाकारात दुसरी संख्या इथं येणार 3y घन. ठीक आहे, म्हणजे हे झालं 2ab आणि प्लसमध्ये बीचा वर्ग, बीचा वर्ग म्हणजे काय होईल, 3y जो घन आहे याचा वर्ग होईल. ठीक आहे, तर याला आपण एक्सपांड केलं सूत्रानुसार ए स्क्वेअर मायनस ट्वाईस ए बी प्लसमध्ये बी स्क्वेअर. ठीक आहे, पहा याला जर आपण सोडवलं, ठीक आहे, पहा हे जे ब्रॅकेट आहे या ब्रॅकेटमध्ये दोन संख्या आहे, जसं 2 आणि x घन, या दोघांच्या मध्ये इथं कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ असतो गुणाकाराचं चिन्ह, आणि या दोन संख्यांचा गुणाकार आहे ब्रॅकेटमध्ये आणि याचा घात 2 आहे, तर इथं घातांकाचा नियम लागतो. पहा घातांकाचा कोणता नियम लागतो, सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्या. ए गुणाकारात बी आणि याचा कंबाईन घात यम असेल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांचा गुणाकार आणि त्याचा घात जर यम आहे, दोघांचाही घात, तर याचा अर्थ असतो हा जो घात आहे हा दोघांनाही लागू आहे. ठीक आहे, मग याला आपण सेपरेट घात देऊ शकतो, जसं एचा घात यम गुणाकारात बीचा घात यम. ठीक आहे, म्हणजे हा जो कंबाईन घात आहे तर याला लिहिताना आपण सेपरेट घात देऊन सुद्धा आपण लिहू शकतो. ठीक आहे, मग पहा या सूत्राचा वापर करून आपण याला कसं सोडवू शकतो. ठीक आहे, मग 2ला जर सेपरेट घात दिला तर 2चा वर्ग इथं होऊन जाईल 4. ठीक आहे, x घन आहे, पहा x घन आहे, याला जर सेपरेट घात दिला म्हणजे याला सेपरेट वर्ग जर दिला आपण, ठीक आहे, तर इथं x घात 3 आणि याचा परत घात 2, म्हणजे इथं आपल्याला लक्षात येईल का घाताचा घात झालेला आहे. परत इथं घातांकाचा नियम लागेल का एचा घात यम आणि याचा परत घात यन जर असेल तर घाताचा घात म्हटलं तर पाया जशाला तसा राहणार आणि 2 घातांचा गुणाकार होतो. ठीक आहे, त्याच पद्धतीने इथं तर x घात 3 आणि याचा घात 2 म्हटलं तर 3चा 2 सोबत गुणाकार होईल, तर 3 दोन्ही होईल 6, म्हणून याला आपण लिहिणार x घात 6 मायनसमध्ये. ठीक आहे, तर आता या 3 संख्यांचा गुणाकार आहे. गुणाकार करताना काय करा, सुरुवातीला आकड्यांसोबत गुणाकार करून घ्या, म्हणजे जसं 2 गुणाकारात 2 म्हटलं तर 4 होईल, 4 गुणाकारात 3 म्हटलं तर इथं 12 होईल. ठीक आहे, आता अक्षरांचा गुणाकार करून घ्या, तर x घन जशाला तसं ठेवा आणि y घन जशाला तसा, म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार मिळेल -12 x घन y घन. ठीक आहे, परत प्लसमध्ये ही स्टेप सोडवायचं म्हटलं तर परत हा नियम लागतो. ठीक आहे, हे 2 नियम लागतात. पहिले आपण सेपरेट घात देणार आणि घाताचा घात करणार. ठीक आहे, पहा मग 3ला जर सेपरेट घात दिला तर 3चा वर्ग इथं होऊन जाईल 9. ठीक आहे, y घन आहे, त्याला जर सेपरेट घात दिला 2, ठीक आहे, तर y घात 3 आणि त्याचा परत घात 2, मग घाताचा घात म्हटलं तर दोघांचा गुणाकार होईल, तर 3 दोन्ही होईल 6, तर इथं होणार y घात 6. ठीक आहे, याचा अर्थ हे जे आपल्याला पदावली दिली होती याचा वर्ग केला तर आपल्याला अशा पद्धतीने यायला पाहिजे. ठीक आहे, मग इथं जर ऑप्शन चेक केले तर सिक्वेन्स चेंज केलेला आहे. ठीक आहे, पण आपलं माइंडमध्ये असं असायला पाहिजे की आपल्याला अशा पद्धतीने पाहिजे बा, म्हणजे 4x 6 घात पाहिजे, जिथं -12 असणार तिथं x घन y घनच पाहिजे, आणि 9 जिथं आहे तिथं y 6 घात पाहिजे. मग आपण शोधू तर आपल्याला लक्षात येईल, पहा 4x 9 घात आहे, आपल्याला पाहिजे 4x 6 घात, म्हणजे पहिला पर्याय होणार नाही. ठीक आहे, पहा परत इथं 4x 9 घात आहे, हेही होणार नाही, राहिले 2 ऑप्शन. ठीक आहे, त्यानंतर पहा 9y जिथं आहे 9y 6 घात आहे, तिथे आपल्याला प्लसचं चिन्ह पाहिजे, तर 9y 6 घात इथं प्लसचं चिन्ह आहे,
इथं मायनसचं चिन्ह आहे, मग मायनसचं चिन्ह असेल तर हे होणार नाही, म्हणजे याचा अर्थ आन्सर होणार पर्याय 2. फक्त लिहिताना काय केलं का 4x घन, ठीक आहे, ही जी पहिली टर्म आहे ती जशाला तशी घेतली आणि यातली जी आपण तिसरी टर्म लिहिलेली आहे ते यांनी दुसऱ्या नंबरला घेतली आणि आपली जी दुसरी टर्म आहे ती तिसऱ्या नंबरला ठेवली. तर असं कन्फ्युजन करण्यासाठी असं ठेवू शकतात. तर हे आपल्याला व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. पूर्ण कॉन्फिडन्सनं काळजीपूर्वक व्यवस्थित प्रश्न सोडून घ्यायचा, त्यानंतर चेक करून घ्यायचं व्यवस्थित, तर आपल्याला आन्सर मिळून जाईल. ठीक आहे, पहा आपण 6वा प्रश्न पाहू. 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलं, दिलेल्या पदावलीची, ही आपल्याला पदावली दिलेली आहे आणि याचे अवयव पाडा म्हटलं. ठीक आहे, पहा आपण याचे अवयव कसे पाडणार. अवयव पाडायचं म्हटलं तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का याला सूत्रामध्ये आपल्याला बसवायचं आहे आणि त्यानुसार आन्सर काढायचा. ठीक आहे, पहा तर आपल्याला टर्म दिलेली आहे, इथं पदावली दिलेली आहे 9/25 p चा वर्ग मायनसमध्ये 49 असं दिलेलं आहे. ठीक आहे, याचे आपल्याला अवयव पाडायचे. पहा लक्षात घ्या कसं, तर मायनस चिन्ह म्हटलं तर थोडंसं डोक्यात क्लिक झालं पाहिजे का इथं a² - b² हा फॉर्मॅट तयार होऊ शकतो. मग चेक केलं तर तुम्हाला कळून जाईल का इथं a² - b² हा फॉर्मॅट तयार होऊ शकतो. मग याला लिहिताना कसं लिहायचं असते, पहा 9 आहे, 9चं वर्गमूळ लिहा 3. ठीक आहे, याला आपण इकडे लिहू. 9 आहे तर 9चं वर्गमूळ लिहिणार 3. 25 आहे, 25चं वर्गमूळ लिहिणार 5. ठीक आहे, पीचा वर्ग आहे, याचा वर्गमूळ लिहिणार p. ठीक आहे, तर या ब्रॅकेटचा जर वर्ग केला तर आपल्याला असं मिळते. ठीक आहे, परत मायनसमध्ये 49 आहे तर 49चं वर्ग मूळ काढलं तर 7 येईल आणि याला आपण लिहू शकतो 49ला 7चा वर्ग. ठीक आहे, तर यावरून तुम्हाला असं लक्षात येईल का पहिल्या संख्येचा वर्ग मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा वर्ग हा इथं फॉर्मॅट तयार होतो. इथं सूत्र लागते a² - b². तर याचं सूत्र असते पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये a + b म्हणजे काय, दोन संख्यांची बेरीज, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a - b म्हणजे याचा अर्थ काय का दोन संख्यांची वजाबाकी. तर याला लिहिताना आपण असं लिहिणार, पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांची बेरीज म्हणजे 3/5p ही पहिली संख्या प्लसमध्ये दुसरी संख्या म्हणजे दोघांची बेरीज, आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये दोघांची वजाबाकी 3/5p - 7. तर आपल्याला याचं जर सोडवायचं म्हटलं तर याचे अवयव अशा पद्धतीने येतील. पहिलं ब्रॅकेट असणार 3/5p + 7, 3/5p - 7. ठीक आहे, तर मग असं शोधलं तर आपल्याला लक्षात येते का यातला जे पहिला पर्याय आहे 3/5p + 7 आणि 3/5p - 7 हे आपला आन्सर होणार. ठीक आहे, पहा लक्षात घ्या, संख्या तशाच दुसरा आणि तिसरा पर्याय जर आपण चेक केला तर लक्षात येते संख्या त्याच आहे, फक्त चिन्हामध्ये बदल केलेला आहे. जसं इथं प्लस ठेवलं आहे तर आपल्याला एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस पाहिजे. तर काळजीपूर्वक लक्ष ठेवायचं, नाहीतर आपण जे आन्सर काढलेलं आहे तर मार्क जाऊ शकतो थोडंसं जर गडबड केली तर. ठीक आहे, पहा इथं प्लस आहे म्हणून होणार नाही, इथं मायनस आहे म्हणून होणार नाही, आणि इथं तर संख्या वेगळ्या होत्या याचा काही प्रश्नच नव्हता. ठीक आहे, तर लक्षात येईल का पहिल्या ब्रॅकेटमध्ये a² - b² जिथं कुठं आपण सोडवतो तर पहिल्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांची बेरीज येत असते ज्याला म्हणतो आपण a + b, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये दोन संख्यांची वजाबाकी येते. तर लक्षात ठेवायचं फर्स्ट ब्रॅकेट प्लस साईन, सेकंड ब्रॅकेट मायनस साईन. ओके, पहा विद्यार्थी मित्रो, आपण 7वा प्रश्न पाहू आता. प्रश्नामध्ये आपल्याला म्हटलं जर x + y म्हणजे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे 15 आणि त्याच दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 16. तर असं असताना आपल्याला विचारलं पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दुसऱ्या संख्येचा वर्ग याचे मूल्य काढा. ठीक आहे, तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे का एक्सचा वर्ग अधिकमध्ये वायचा वर्ग जे आहे ते कशाशी मॅच होते. तर आपल्याला लक्षात येईल का x² + y² हे जे आहे हे a चा वर्ग अधिक b चा वर्ग याच्याशी मॅच होते, म्हणजे तिसरं सूत्र इथं लागणार. ठीक आहे, पहा तर आपल्याकडे दोन सूत्र आहे, मग कोणतं सूत्र वापरायचं हे आपल्याला प्रश्नामधून कळलं पाहिजे. पहा जसं दोन संख्यांची बेरीज दिली तर पहिलं सूत्र वापरा, दोन संख्यांची वजाबाकी दिली तर दुसरं सूत्र वापरा. तर इथे जर आपण चेक केलं तर आपल्याला लक्षात येईल का दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे, याचा अर्थ याचं सूत्र वापरताना आपल्याला पहिलं सूत्र वापरावं लागेल. ठीक आहे, मग पहिलं सूत्र याचं काय आहे तर पहा
एक्सचा वर्ग अधिक वायचा वर्ग, याचं जर सूत्र लिहायचं म्हटलं तर याला असं लिहिता येईल का एक्स प्लस वायचा वर्ग, ठीक आहे, आणि परत मध्ये मायनस इथं ट्वाईस एक्स वाय, ठीक आहे. पहा आपण हे सूत्र लिहिलं, फक्त जे ए बी होतं याच्या ठिकाणी आता एक्स वाय येईल प्रश्नानुसार. मग ए प्लस बीचा वर्गला आपण लिहिणार एक्स प्लस वायचा वर्ग, मायनसमध्ये 2 ए बी होतं तिथं लिहिणार आपण एक्स वाय, ठीक आहे. तर आता जर आपण इथं किमती टाकल्या तर एक्स प्लस वायची किंमत आहे 15, तर इथं 15 किंमत टाकणार आपण, याचा वर्ग करणार, मायनसमध्ये 2 एक्स वाय या दोघांचा गुणाकार आहे 16, तर इथं आपण किंमत टाकणार 16. ओके, तर 15चा वर्ग होईल 225, मायनसमध्ये 16 गुणाकारात 2 केलं तर हे होईल 32, ठीक आहे. मग आता 225 आणि 32 या दोघांचं जर वजाबाकी करतो म्हटलं तर या दोघांमधून म्हणजे 225 मधून जर आपण 32 वजा केलं तर इथं शिल्लक राहील 193, ठीक आहे. पहिले 25 काढून टाका, मग 7 वजाबाकी करायचे राहतात, मग 200 मधून 7 काढले तर शिल्लक राहील 193, ठीक आहे. मग याचा आन्सर येणार 193, ठीक आहे. तर महत्त्वाचं होतं का याचं जर आपल्याला हा फॉर्मॅट जर जुळत असेल, तिसरं सूत्र जर लागत असेल, ठीक आहे, तर याचं पहिलं सूत्र वापरायचं का दुसरं, तर हे आपल्याला प्रश्नामधून लक्षात आलं पाहिजे. दोघांची वजाबाकी दिली तर याचं हे सूत्र वापरा, आणि 2 संख्यांची बेरीज दिली तर पहिलं सूत्र वापरा. क्लिअर, ठीक आहे. चला विद्यार्थी मित्र, आपण 8वा प्रश्न पाहू. 8व्या प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलं का जर x वजा 1/x म्हणजे 2 संख्यांची वजाबाकी दिलेली आहे, एक संख्या आहे x आणि दुसरी संख्या आहे 1/x, ठीक आहे. या दोघांची वजाबाकी दिली आपल्याला 3/2 आणि म्हटलं का त्याच दोघांच्या घनाची वजाबाकी किती येईल, म्हणजे पहिल्या संख्येचा घन वजा दुसऱ्या संख्येचा वर्ग, दुसऱ्या संख्येचा घन, ठीक आहे. जसं 1चा घन केला तर 1च होईल आणि xचा घन केला तर x घन होते, तर याची आपल्याला किंमत काढायची आहे, ठीक आहे. तर पहा आपल्याला लक्षात आलं पाहिजे का हा फॉर्मॅट कोणाशी जुळतो बा, ठीक आहे. तर लक्षात येईल काय, पहिल्या संख्येचा घन मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा घन, ठीक आहे. तर याला तुम्हाला असं लिहिता येईल, लिहितो म्हटलं तर 1/x घन, ठीक आहे. मग आता फॉर्मॅट तयार होईल, पहिल्या संख्येचा घन मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा घन, ठीक आहे. पहा पहिल्या संख्येचा घन मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा घन, तर इथं 8वं सूत्र लागणार आपलं, ठीक आहे. पहा आता या 8व्या सूत्रामध्ये 2 सूत्र दिलेले आहे, मग यातलं कोणतं लावायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. पहा पहिलं सूत्रानुसार जर आन्सर काढायचं म्हटलं तर आपल्याला a मायनस बी हे तर पाहिजे, त्यानंतर a चा वर्ग पाहिजे, b चा वर्ग पाहिजे आणि ab पाहिजे. तर इथून आपल्याला लक्षात येईल का आपल्याला फक्त a मायनस बी दिलेला आहे, म्हणजे दोघांची वजाबाकी दिलेली आहे. a चा वर्ग आणि b चा वर्ग म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग आणि दुसऱ्या संख्येचा वर्ग हे काही आपल्याला दिलेलं नाही आहे, ठीक आहे. तर याचा अर्थ आपल्याला असं समजलं पाहिजे का याचं आन्सर हे पहिल्या सूत्रावरून निघणार नाही, ठीक आहे. मग इथं जर दुसरं सूत्र म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल, पहा तर इथं ए बी आहे, a मायनस बी आहे ज्याची आपल्याला किंमत दिलेली आहे आणि इथं ए बी आहे, ठीक आहे. ओके, तर याला आपण सोडवूया, ठीक आहे, व्यवस्थित लक्षात घ्या. याला जर आपण सोडवतो म्हटलं तर एक्सचा घन आणि मायनसमध्ये जे 1/x घन होता त्याला आपण लिहिलं 1/x असं आणि या ब्रॅकेटचा घन, ठीक आहे. मग सूत्र लागेल a चा घन मायनस b चा घन, a चा घन मायनस b चा घन, याला आपण अशा पद्धतीने लिहिणं, ठीक आहे. तर याच्यामध्ये जिथं जिथं ए बी आलेलं आहे तिथं तिथं आपण x आणि 1/x लिहिणार, ठीक आहे. तर पहा लक्षात घ्या, पहिले जे ब्रॅकेट आहे आपलं, पहिले जे ब्रॅकेट आहे a मायनस बी चा घन, ठीक आहे. पहा a म्हणजे इथं लिहिणार आपण x, मायनस b म्हणजे लिहिणार 1/x याचा घन, हे झालं a मायनस बी चा घन. सेकंड लिहिणार आपण प्लसमध्ये 3ab, a म्हणजे काय इथं x, b म्हणजे काय इथं 1/x, हे झालं 3 वेळा a b, ठीक आहे. परत ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण a मायनस बी, तर a म्हणजे पहिली संख्या x मायनस b म्हणजे दुसरी संख्या, इथं होईल 1/x अशा पद्धतीने, ठीक आहे. पहा याला जर मग आपण व्यवस्थित सोडवतो म्हटलं तर याच्या किमती टाकता येईल आपल्याला. पहा x मायनस 1/x म्हटलं,
ठीक आहे. तर x मायनस 1/x याची किंमत आहे 3/2. या ब्रॅकेटची आपण इथं किंमत टाकणार 3/2 चा घन प्लसमध्ये 3. आता हा x आणि हा x हे दोन एकमेकांसोबत कॅन्सल होईल. इथं शिल्लक राहील फक्त 3. ठीक आहे. इथं कुठलं चिन्ह नाही आहे याचा अर्थ इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. इथं आपण गुणाकाराचं चिन्ह देणार. ठीक आहे. आणि या ब्रॅकेटची आपण किंमत टाकणार. या ब्रॅकेटची किंमत आहे 3/2. ठीक आहे. मग याला जर आपण व्यवस्थित सोडवलं तर लक्षात येईल की इथं 3/2 चा घन म्हटलं तर इथं दोन संख्या एकमेकांच्या भागाकारात आहे. पहा इथं घातांकाचा हा नियम लागतो, व्यवस्थित लक्षात घ्या. a/b असं एकमेकांच्या भागाकारात आहे आणि याला कंबाईन घात आहे m. ठीक आहे. तर याला आपण असं लिहू शकतो सेपरेट पहिल्या संख्येचा घात m भागाकारात दुसऱ्या संख्येचा घात m. ठीक आहे. मग असं जर लिहितो म्हटलं सेपरेट घात दिला तर 3चा घात होईल 3चा घन म्हणजे इथं होणार 27. 2चा घन केला तर इथं होईल 8 प्लसमध्ये. इथं जर गुणाकार करायचा म्हटलं तर या 3चा छेद काहीच नाही म्हणजे असतो 1. ठीक आहे. तर दोन अपूर्णांकाचा गुणाकार करताना अंशाचा गुणाकार होईल, छेदाचा गुणाकार होईल. तर 3×9 आणि छेदामध्ये 2. मग याचं जर आन्सर काढायचं म्हटलं बेरीज करताना आपण काय करतो, छेद समान करतो. तर एका ठिकाणी 8 आहे, दुसऱ्या ठिकाणी 2 आहे. तर आपल्याला लक्षात येईल का जिथं 2 आहे तिथे जर आपण 4 न गुणलं तर छेद समान होऊ शकतो. मग इथे जर आपण 4 न गुणलं तर लक्षात येईल छेद समान होणार 8. ठीक आहे. तर मध्ये प्लसचं चिन्ह आहे तर दोन अंशांची बेरीज करणार आपण. तर इथं 9×36 आणि इथं 27. तर 27 + 36 या दोघांची जर बेरीज केली तर इथे येणार 63. तर आपला फायनल आन्सर जे येणार ते आन्सर येणार 63/8 जे की आपल्याला तिसऱ्या पर्यायामध्ये दिलेला आहे. म्हणून याचा आन्सर येणार पर्याय 3. पहा आपण 9वा प्रश्न पाहू. आपल्याला प्रश्नामध्ये असं म्हटलं जर दिलंय 4x - 5y म्हणजे दोघांची वजाबाकी बरोबर 0 आणि xy बरोबर दिलं 12. तर आपल्याला विचारलंय 64x घन वजा 125y घन चे मूल्य काढा. ठीक आहे. तर आता पहा आपल्याला याची किंमत काढायची आहे. मग याची जर आपल्याला किंमत काढायची म्हटलं तर याला सूत्रात बसावं लागेल. ठीक आहे. तर मध्ये मायनसचं चिन्ह आहे आणि घन वगैरे इथं दिसत आहे. याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे का हे a चा घन मायनस b चा घन या फॉर्मॅटमध्ये तयार होऊ शकते. पहा कसं तयार करायचं समजावून सांगतो. 64x घन मायनसमध्ये 125y घन हे जे आहे यालाच आपण असं लिहू शकतो. पहा 4x घन 64x घन याला आपण 4x घन लिहू शकतो. का? कारण सेपरेट जर घात दिला तर 4चा घन केला तर हे होऊन जाईल 64 आणि x घन केला तर होऊन जाईल x घन. ठीक आहे. त्यानंतर मायनस 125y घन म्हटलं तर याचं 125चं घनमूळ 5 आणि y घन आहे तर याचं घनमूळ y अशा पद्धतीने लिहिता येईल आणि ब्रॅकेटचा घन. ठीक आहे. तर हे तुम्हाला असं समजलं पाहिजे. ठीक आहे. मग आता हा फॉर्मॅट तयार झाला. a चा घन म्हणजे पहिल्या संख्येचा घन मायनसमध्ये दुसऱ्या संख्येचा घन हा. ठीक आहे. मग आता यामध्ये दोन सूत्र आहे. तर सूत्र घेताना काळजीपूर्वक घ्यायचं, व्यवस्थित वेळ जाणार नाही आपला. ठीक आहे. प्रॉपर सोडवता येईल आपल्याला. पहिलं सूत्र म्हटलं तर पहिल्या सूत्रामध्ये आपल्याला a² b² यांच्या किमती लागतात. म्हणजे पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग यांची किंमत लागते. पण आपल्याला प्रश्नावरून लक्षात येईल का पहिल्या संख्येचा वर्ग दुसऱ्या संख्येचा वर्ग असं वगैरे आपल्याला दिलेलं नाही आहे. तर यावरून आपल्याला समजलं पाहिजे का पहिलं सूत्र आपण इथं लावू शकत नाही, त्यानुसार आपण आन्सर काढू शकत नाही. म्हणून इथं आपल्याला दुसरं सूत्र लावावं लागेल. ठीक आहे. मग दुसरं सूत्र आहे a - b घन. मग आता इथं a म्हटलं तर संख्या येईल 4x आणि b म्हटलं तर संख्या येईल 5y. ठीक आहे. पहिली संख्या येईल 4x, दुसरी संख्या येईल 5y. मग आपण त्याला लिहिणार. पहा a - b घन म्हणजे इथं होईल 4x - 5y घन. हे झालं a - b घन. ओके. त्यानंतर आपल्याला इथं दिलेलं आहे +3ab प्लसमध्ये 3 वेळा ab. ab म्हणजे काय? गुणाकारात a म्हणजे पहिली संख्या 4x गुणाकारात b म्हणजे इथं होणार 5y. ब्रॅकेटमध्ये आहे a - b. तर a - b म्हणजे a म्हणजे 4x आणि मायनसमध्ये b म्हणजे इथं होणार 5y. ठीक आहे. तर
अशा पद्धतीने आपल्याला सूत्रानुसार याचं एक्सपान्शन करता येईल. ठीक आहे. मग समोर जर सोडवतो म्हटलं तर पहा 4x - 5y म्हटलं तर याची किंमत आहे 0. तर इथं किंमत टाकणार एवढ्याची 0. ठीक आहे, लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे, याची किंमत टाकणार आपण 0, तर 0चा घन प्लसमध्ये 3. ठीक आहे, पहा यांचा जर आपण गुणाकार केला तर 3 गुणाकारात 4 12 होईल, 12 पंचे 60, तर इथं होईल 60xy. आणि गुणाकारात इथं कुठलंच चिन्ह नाही, म्हणजे गुणाकाराचं चिन्ह आहे. गुणाकारात 5y म्हटलं तर याची किंमत आहे 0, तर इथे किंमत टाकणार आपण 0. मग लक्षात येईल का गुणाकारामध्ये इतर संख्या कुठल्याही असो यातली एक संख्या जर 0 असेल तर पूर्ण गुणाकार हा 0 होतो. म्हणजे 0चा घन केला 0च होईल, प्लसमध्ये इकडे गुणाकार केला तर 60xy गुणाकारात 0 केलं तर 0 होईल, तर 0 + 0 म्हटलं तर काय होईल 0. याचा अर्थ आपला जो 9वा प्रश्न आहे याचा आन्सर येणार 0. विद्यार्थी मित्र, आजचं जे आपलं लेक्चर आहे त्यातला आपण शेवटचा प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, पहा 10वा प्रश्न. प्रश्नामध्ये आपल्याला असं म्हटलं की जर 2x + 3y = 14 आणि xy = 8 असं असताना आपल्याला म्हटलं का 8x घन प्लसमध्ये 27y घन ची किंमत काढा. म्हणजे याची आपल्याला मूल्य काढायचं आहे, किंमत काढायची आहे. पहा लक्षात घ्या व्यवस्थित. 8x घन प्लसमध्ये 27y घन याची जर आपल्याला किंमत काढायची म्हटलं तर पहिले आपल्याला लक्षात आलं पाहिजे का याला सूत्रामध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, पहा सूत्रामध्ये कसं कन्वर्ट करता येईल, दोघांनाही घन आहे. ठीक आहे, याचा अर्थ इथं घनाचं सूत्र लागणार आणि मध्ये प्लसचं चिन्ह आहे, याचा अर्थ घनाचं सूत्र लागणार. पहिल्या संख्येचं घन, दुसऱ्या संख्येचं घन आणि मध्ये प्लसचं चिन्ह पाहिजे. म्हणजे इथं फॉर्मॅट तयार होईल a घन + b घन असा फॉर्मॅट आपल्याला तयार करायचा. पहा लक्षात घ्या. मग हा फॉर्मॅट तयार करताना काय करायचं, 8 आहे तर 8चं घनमूळ लिहायचं 2, 8चं घनमूळ येईल 2. एक्सचा घन आहे, याचं जर घनमूळ काढलं तर x होईल, तर म्हणजे पहिली संख्या होईल 2x याचा घात 3, मध्ये प्लसचं चिन्ह. 27चं घनमूळ येईल 3, yचं घन आहे तर याचं घनमूळ y येणार आणि याचा घन. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्मॅट तयार होईल. म्हणजे a घन अधिक मध्ये b घन. ठीक आहे, मग आता पहा a घन + b घन, तर आपलं हे सूत्र लागेल 7वं. मग यावरून आता जर आन्सर काढायचं म्हटलं तर याचं जे पहिलं सूत्र आहे, या पहिल्या सूत्रामध्ये a² b² च्या किमती पाहिजे आपल्याला. तर a² म्हणजे पहिली संख्या 2x वर्गाची किंमत पाहिजे होती, दिलेली नाही आहे. b वर्ग पाहिजे होता, म्हणजे 3y वर्गची किंमत दिलेली पाहिजे होती, नाही आहे. याचा अर्थ आपल्याला कळलं पाहिजे का यातलं जे पहिलं सूत्र आहे हे आपण वापरू शकत नाही. तर आपण मग ऑप्शन उरलं दुसरं, तर दुसऱ्या सूत्रावरून याचा आन्सर निघत असणार हे आपल्याला कळलं पाहिजे. मग दुसरं सूत्र लिहू आपण. पहिलं ब्रॅकेट असणार a + b घन, तर जिथं जिथं a असणार तिथं आपण 2x वापरणार, जिथं b असणार तिथं 3y वापरणार. मग a + b घन. ठीक आहे, तर इथं a + b घन म्हणजे काय होईल, 2x + 3y याचा घन, मायनसचं चिन्ह 3 वेळा ab म्हणजे इथं 2x गुणाकारात 3y. अशा पद्धतीनं ब्रॅकेटमध्ये असणार ab. ठीक आहे, पहा इथं ब्रॅकेटमध्ये आहे a + b. ठीक आहे, तर इथं लिहिणार a + b म्हणजे इथं 2x + 3y. अशा पद्धतीने पहा. तर आपण याच्यात जर याच्या किमती टाकल्या तर आन्सर काढू शकतो. पहा सर्वांनी लक्षात घ्या. पहिले जे ब्रॅकेट आहे 2x + 3y याची किंमत दिलेली आहे 14, तर याची किंमत टाका इथं 14चा घन, मायनसमध्ये याचा गुणाकार करताना आकड्यांसोबत पहिले गुणाकार करून घ्या, मग अक्षरांसोबत करू. 3 गुणाकारात 2 म्हटलं तर हे होईल 6, 6 गुणाकारात 3 म्हटलं तर हे होईल 18. इथं xy, इथं कोणतंच चिन्ह नाही म्हणजे गुणाकाराचे चिन्ह असणार, गुणाकारात चिन्ह टाकून द्या. 2x + 3y ची किंमत 14 आहे, ती 14 इथं किंमत टाकून द्या. मग याला जर समोर सोडवतो म्हटलं एक स्टेप जशाल तशी राहू देऊ आपण. 14चा घन मायनसमध्ये 18, तर 18 आणि xy याच्यामध्ये कोणतं चिन्ह नाही, याचा अर्थ इथं गुणाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे, गुणाकाराचं चिन्ह. मग xy ची किंमत पाहिजे, प्रश्नामध्ये दिलेली आहे xy ची किंमत 8, गुणाकारात इथं 14. ठीक आहे, अशा पद्धतीने होईल. मग पहा याला जर आपण समोर सोडवतो म्हटलं तर असं लक्षात येईल, 14चा घन केला तर 14चा घन असतो 2744. हा झाला 14चा घन.
मायनसमध्ये आता या तिघांचा गुणाकार करतो म्हटलं तर 18 गुणाकारात 8 केलं तर हे होईल 144 आणि 144ला 14 जर गुणलं तर गुणाकार करून बघितलं तुम्ही तर असं लक्षात येईल का हा गुणाकार होतो 2016. ठीक आहे, मग आता आपल्याला 2744 मधून 2016 काढायचे आहे. पहिले जर 2000 मायनस करून टाकले तर उरते 744. मग 744 मधून 16 जर काढून टाकले आपण तर शिल्लक राहते इथं 728. तर आपलं जे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा आन्सर येणार आपलं पर्याय 3. तर फायनल आन्सर असणार याचं 728. तर अशा पद्धतीने आपल्याला समजलं पाहिजे. धन्यवाद.